नमस्कार शेतकरी मित्रांनो 2024 अखेर शेतकऱ्यांना दिलासा, राज्यात पीक विमा वाटप पुन्हा सुरू. तर शेतकरी मित्रांनो, खरोखरच का मोठ्या प्रतीक्षेनंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचं वितरण पुन्हा सुरू झालं असून अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता विम्याचा लाभ मिळण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यात वाटप, काही जिल्हे मात्र वंचित. पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यात अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर विमा रक्कम वाटप करण्यात आली होती. मात्र शेतकरी मित्रांनो, काही जिल्ह्यात अजूनही पीक नुकसानीचे कॅल्क्युलेशन झाले नव्हते. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना मंजुरीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. तर शेतकरी मित्रांनो, 17 ते 18 कोटीची व्यतिरिक्त भरमूळ मंजूर झालेल्या 33.7 कोटी रुपयांचा विम्यात आणखी 70 ते 800 कोटी रुपयांची भर टाकण्यात आली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या अंतर्गत मंजुरी जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, बुलढाणा, सोलापूर आणि चंद्रपूर या जिल्ह्याचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा केली जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, जळगावमध्ये 50 कोटीचा वैयक्तिक परतावा. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे 50 कोटी रुपयांचा परतावा व्यतिरिक्त क्लेमच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे आणि वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. नाशिकमध्ये कांदा पिकाचं मोठे नुकसान. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर क्लेम दाखल केले होते. या भागात विशेष कांद्याचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळण्याची अपेक्षा होती. अहिल्यानगर, सोलापूरमध्येही प्रक्रिया सुरू. अहिल्यानगरमध्ये अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात क्लेम दाखल केले होते. तर शेतकरी मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यात प्रारंभी 130 ते 230 कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज होता. मात्र क्लेम झाल्यानंतर सुमारे 281 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना वितरण करण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, प्रलंबित पीक विमा वाटपास सुरुवात. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. राज्यातील जळगाव, अहिल्यानगर, नाशिक, बुलढाणा, सोलापूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या प्रलंबित पीक विमा वाटपण्याची प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे. आधी या जिल्ह्यात क्लेम कलेक्शन झालं नव्हतं. मात्र आता उशिरा का होईना पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होत आहे. वैयक्तिक क्लेम मंजूर असल्यानंतरच होतोय वाटप. अनेक शेतकऱ्यांना वाटतंय की जिल्ह्यात वाटप सुरू झालंय तरी त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. त्यामागचे कारण म्हणजे हे वाटप केवळ वैयक्तिक क्लेम मंजूर असलेल्या शेतकऱ्यांसाठीच आहे, ज्यांनी वैयक्तिकरित्या क्लेम केला होता आणि त्यांचा क्लेम ऑनलाईन यशस्वीरित्या मंजूर झाला आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपला क्लेम मंजूर आहे का? तात्काळ ऑनलाईन तपासा. जर तुम्ही पीक विम्यासाठी क्लेम केला होता तर तुमचा क्लेम मंजूर झालाय का हे ऑनलाईन पद्धतीने तपासा. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.